बृहन्मुंबई महानगरपालिका सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक विषय आस्थापना अनुसूची आकृतीबंध अद्ययावत करण्याबाबत कोणत्याही खाते विभागाचा कर्मचारी आकृतीबंध स्टाफ पॅटर्न तयार करताना त्या खाते विभागामधील कामाचे स्वरूप विचारात घेऊन ते पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी कौशल्यवती धारण करणाऱ्या मनुष्यबळाची संख्या ठरविणे अपेक्षित असते। आवश्यक कौशल्यानुसार विविध पदांची अर्हता वर्विली जाते। या अर्हतांनुसार विविध पदांची क्रमवारी साखळी ठरविली जाते। या सर्व पदांची पदसंख्या पिरॅमिड या स्वरूपात कनिष्ठ पदासाठी जास्त पदसंख्या व वरिष्ठ पदासाठी कमी पदसंख्या असल्यास प्रशासकीय पिरॅमिड संतुलित आहे असे समजले जाते। अशा प्रकारे अनेक खाते विभागांचा आकृतीबंध एकत्रित करून महानगरपालिकेचा आकृतीबंध तयार होतो। विविध खाते विभागांमध्ये अशा प्रकारे विविध पदांच्या पदसंख्या तसेच पर्याच्या आवश्यक अर्हतात हा सर्व गोष्टींचा विचार करून समान अर्हता आवश्यक असणाऱ्या पांचा संवर्ग काडरे तयार केला जातो। या संवर्गामध्ये काडरे कर्मचारी नियुक्त करताना क्रयवर्ती साखळीचा विचार करून पदोन्नती, अंतर्गत भरती, सरसेवा भरती इत्यादी पैकी कोणत्या प्रकारे भरती प्रक्रिया राबवानी हई उरविले जाते। उक्तप्रमाणे कर्मचारी सर्वना ठरणे अपेक्षित असते। तथापि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खात्यातील विविध संवर्गातील केर अर्हता निश्चित करण्याबाबतचे रिक्त पदे भरण्याबाबतचे व अनुसूचित पदांच्या सातत्याचे प्रस्ताव सामान्य प्रशासन विभागात प्राप्त होत असून सदर प्रस्तावांची पडताळणी करतेवेळी खालील बाबी निदर्शनास आल्या आहेत। 1. विविध खाते विभागांमध्ये पदांच्या पदसंख्येत याच घट ही स्वतंत्रपणे करण्यात येते। हे करत असताना त्या खाते विभागातील कनिष्ठ स्तरापासून ते वरिष्ठ स्तरापर्यंत प्रशासकीय पिरॅमिड त्या वेळेस विचारात घेतले जात नाही। त्यामुळे प्रशासकीय पिरॅमिड विकृत स्टन होते। 2. एखाद्या विशिष्ट खाते विभागातील विशिष्ट पदांच्या पदसंख्येत वाढ घट करत असताना त्या संवर्गातील इतर विभागातील पदांचा विचार होत नाही। काही विशिष्ट कारणास्तव एखाद्या विभागाचे काम वाढल्यास अतिरिक्त पदे पोस्ट तयार केली जातात। तसेच एकदा तयार केलेली पदे पोस्ट का कमी झाल्यानंतर कमी केली जात नाहीत। त्यामुळे प्रायेक खाते विभागामध्ये अशी अनावश्यक पदे आढळून येतात। परिणामस्वरूप आस्थापनीय खर्चाचे प्रमाण अधिक होत आहे। बहुतांश संवर्गामध्ये केड पद भरती करताना पदोन्नती, अंतर्गत भरती व सरसेवा या तिन्ही पद्धतीने भरती प्रक्रिया राबविल्या जातात व त्या पार पाडण्यात प्रशासनाचा कालापव्यय होतो। बऱ्याच वेळेस फक्त पदोन्नती किंवा अंतर्गत भरती प्रक्रिया पार पाडल्या जातात व सरसेवा भरतीकडे दुर्लक्ष होते। समान अर्हता असणारी अनेक पदे विविध खाते विभागांमध्ये निर्माण केली गेली आहेत। ही सर्व पदे एकाच संवर्गात काडरे समाविष्ट करणे आवश्यक आहे। तथापि बऱ्याच खाते विभागांनी त्यांच्या खात्यातील पदनामांचाच स्वतंत्र संवर्ग तयार केला आहे। यामुळे प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र भरती प्रक्रिया राबवावी लागते। त्यामुळे कामामा ताण वाढती व पदे भरण्यास विलंब होतो। तसेच काही खाते विभागात या संवर्गातील केड कर्मचाऱ्यांचेही प्रादेशिक उपसंवर्ग तयार करण्यात आलेले आहेत। या उपसंवर्गाची महानगरपालिकेत अंदाजित संख्या 3000च्या आसपास असून यासाठी स्वतंत्र बिंदू नामावली, स्वतंत्र सेवाज्येष्ठता यादी परिरक्षित करावी लागते। उदा. मलनिहसारण प्रचालन खा 1. विविध विभागांची मंजूर आकृतीबंधातील भरलेली पदे व रिक्त पर्व पाहता असे निदर्शनास येते की पदोन्नतीची पदे तारीख भरली जातात त्या तुलनेने अंतर्गत भरती किंवा सरसेवा भरतीची पदे फार कमी भरली जातात। त्यामुळे वरिष्ठ संवर्गामध्ये कमी रिक्त पदे असतात व प्रत्यक्ष फील्डवर काम करणाऱ्या कनिष्ठ संवर्गातील काडरे रिक्त पदांची पोस्ट संख्या जास्त असते। त्यामुळे नागरिकांना सुविधा निक्षम्यात अडचणी निर्माण होतात। 1. खाते विभागांमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांची पदनामे भिन्न असतात, परंतु सदर कर्मचारी एकाच स्वरूपाचे काम करताना दिसून येतात। उदा. धनकबरा व्यवस्थापन खात्यात सफाईगार, गटार साचचाक व मोटर लीडर या 3 प्रकारच्या कामांयादी सफाईगारनी बेहतर, गटार स्वच्छ, मेहतर, हलालखोर, गाळ उपसणारा कामगार, मीटर लोडर, कामगार, मेहतरनी सफाईगार निस्नार्जक इत्यादी अशी 17 ते 20 पदनामे डेजिग्नेशन बनविलेली आहेत। अशा प्रकारामुळे महानगरपालिकेत एकूण 1164 पदनामे अस्तित्वात आहेत। पूर्वी त्यांची गरज असेलही परंतु जाता त्यांचे एकत्रीकरण करणे आवश्यक आहे। 8. सद्यस्थितीत महानगरपालिकेत अनुसूचित पदे निर्माण केली जात असून अशी पदे 3 वर्षाच्या आत भरण्यात येऊन सदर पदे आस्थापना अनुसूचीवर घेणे अपेक्षित आहे। तथापि अनेक खाते विभागांमध्ये अनेक अनुसूचित पदे बऱ्याच वर्षापासून भरलेली नसून सदर पदे भातथित राखण्याबाबतचे प्रस्ताव सादर केले जातात। 8. काही खाते विभागांमध्ये काही संवर्गातील अनुसूचित पदे रिक्त अजूनही त्याच संवर्गातील अनुसूचित पदे निर्माण केली जातात तसेच नव्याने निर्माण केलेली अनुसूचित पदे भरली जात नाहीत। 10. विविध पदांच्या अर्हता ठरविताना पुरेसा विचार केला जात नाही। त्यामुळे पदांच्या अर्हता वरचेवर बदलल्या जातात व था बदलताना पुरेशी कारणमीमांसा दिलेली आढळत नाही। उदा. बाजार विभागाच्या निरीक्षक पदांसाठी अंतर्गत भरती करताना बाजार विभागातील कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी 25% पदे ठेवण्यात आली आहे। स्तरीय निरीक्षक बाजार हे पद कार्यकारी सहाय्यक या पदाशी समकक्ष आहे। निरीक्षक बाजार या पदाच्या सरसेवा भरतीसाठी पदवीधर ही शैक्षणिक अर्हता निश्चित केलेली आहे। त्याचप्रमाणे निरीक्षक बाजार या पदाच्या अंतर्गत भरतीसाठी माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSC उत्तीर्ण ही शैक्षणिक अर्हता निश्चित केलेली आहे। निरीक्षक बाजार या पदाच्या अंतर्गतीसाठी निश्चित केलेली बहुता ही क गटातील कामगार पदाकरिता असलेल्या शैक्षणिक अद्भुतेशी समान आहे।
काही पदांना त्यांच्या कामाचे विशिष्ट स्वरूप पाहून भत्तो मंजूर करण्यात येतात, परंतु पुढे ते कामाचे स्वरूप बदलले तरी भत्ते कायम राहतात. त्यामुळे समान काम करणाऱ्या वेगवेगळ्या पटांवरील कर्मचाऱ्यांना वेगवेगळे भत्ते दिले जातात व त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण होती. तसेच काही खात्यांकडून विशेष भत्ते मिळण्याबाबतच्या प्रस्तावास उपप्रमुख लेखापाल आस्था मांच्या कार्यालयामार्फत पडताळणी न होता परस्पर खातस्तरावर सक्षम प्राधिकाऱ्यांची मंजुरी घेण्यात येते. त्यामुळे अशा प्रकारे मिळालेल्या मंजुरीच्या आधारावर इतर खात्याकडून विशेष भत्ता मिळण्याबाबतचे प्रस्ताव उपप्रमुख लेखापाल आस्था कार्यालयात सादर करण्यात येतात. 12. हंगामी पदांची निर्मिती करताना काही प्रकरणात खात्यामार्फत परस्पर प्रस्ताव सक्षम प्राधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंजुरीसाठी सादर केले जातात व पदनिर्माण समितीसमोर सादर करण्यासाठी उपप्रमुख लेखापाल आस्था या कार्यालयाकडे पाठविले जातात. 7. खाते विभागांमध्ये कार्यरत असलेल्या काही संवर्गाच्या पदनामांमध्ये असलेल्या संदिग्धतेबाबत संबंधित खाते प्रमुखांनी आढावा घेऊन आस्थापना अनुसूचीतील पदनामांबाबत योग्य ती सुधारणा करणे आवश्यक आहे. उपनरोका नमूद उपाययोजना करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध खाते विभागाची आस्थापना अनुसूची अद्ययावत करण्याबाबत क्रिया खाते विभागाचा आकृतीबंध तयार करण्याच्या दृष्टीने उपआयुक्त साप्र बांच्या स्तरावर विविध खाते विभागाच्या आस्थापना अनुसूचीतील पदांबाबत वेळोवेळी संबंधित खाते विभाग प्रमुखांकडून आढावा घेण्यासाठी पुढील प्रमाणे निर्देश देण्यात येत आहे. सर्व खाते विभाग प्रमुखांनी त्यांच्या स्तरावर आस्थापना अनुसूचीतील प्रत्येक संभागांतील पदांचा आढावा घेऊन उपरोक्त नमूद उपाययोजना करून आपल्या विभागाचा अद्ययावत आकृतीबंध तयार करून संबंधित खाते विभागाच्या उपआयुक्तांच्या शिफारशीसह प्रस्ताव 1 महिन्याचे आत सामान्य प्रशासन विभागास सादर करावा. त्यासाठी आवश्यक असल्यास सामान्य प्रशासन विभागाचे मार्गदर्शन प्राप्त करावे. सामान्य प्रशासन विभागाने संबंधित खाते विभाग प्रमुख तसेच संबंधित उपआयुक्ता मान्स्यांनी करून त्यात आवश्यक बदल करून प्रस्ताव संबंधित खाते विभागाच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त व महानगरपालिका आयुक्त यांच्या तत्वतः मान्यतेसाठी सादर करावा. तत्वतः मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित खाते विभाग प्रमुखांनी सविस्तर वाढघट प्रस्ताव मान्यतेस सादर करावा व तदनंतर साप कार्यप्रणालीत व आस्थापना अनुसूचीमध्ये आवश्यक ते बदल कराने. उपरोक्त संपूर्ण प्रक्रिया महिन्यांचे आत पूर्ण करावी. प्रस्तुत परिपत्रकाची नोंद सर्व खाते विभाग प्रमुखांनी घ्यावी. तसेच सदर परिपत्रकातील सूचनांचे पालन करण्याकरिता सर्व खाते विभाग प्रमुखांनी त्यांच्या अखत्यारीतील संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना आदेश द्यावे.